बच्चू कडू यांचा अमरावतीमध्ये जे आहे ते अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। आज या अन्नत्याग आंदोलनाचा 6वा दिवस आहे। तुम्ही पाहू शकता या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आता प्रहार संघटनेने जे आहे ते नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी जे आहे ते रास्ता रोको करत आंदोलन करण्यात आलेलं आहे। सरकारकडे त्यांची मागणी आहे की ज्या काही बच्चू कडू यांच्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या पाहिजे। नेमक्या बच्चू कडू यांच्या काय मागण्या आहेत हेच जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत प्रहारचे जे आहे ते इथलचे तालुका प्रतिनिधी आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करूया। 6वा दिवस आहे, बच्चू कडू यांच्या काय काय मागण्या आहेत? बच्चू भाऊ 17 मागण्यांच्या संदर्भाने एकूण 17 मागण्या आहेत। त्यापैकी शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला पाहिजे ही पहिली मागणी आहे। दुसरी मागणी दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन दिलं गेलं पाहिजे ही दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी घरकुलची जी तफावत आहे, शहरी भागात 5 लाख रुपये आणि ग्रामीण भागामध्ये 1.5 लाख रुपये, ही तफावत न करता 5 लाख रुपये सरसगट घरकुलला मानधन दिलं गेलं पाहिजे ही मागणी आहे। अशा 17 मागण्या घेऊन बच्चू भाऊ 6 दिवसापासून अन्नत्याग उपोषणाला मोजरी तालुका तिवसा जिल्हा अमरावती या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। आम्ही या निमित्ताने सरकारला सांगू इच्छिता की आपण तात्काळ या जे मागण्या मांडलेल्या आहेत सरकार पुढं त्याची अंमलबजावणी करावी। आणि जर बच्चू भाऊला आता तब्येत ढासळत आहे, जर बच्चू भाऊची तब्येत आणखी ढासळत गेली आणि सरकारनं जर या मागण्याकडे दुर्लक्ष केलं तर याही पेक्षा उग्र आंदोलन आम्ही केल्याशिवाय इथं राहणार नाहीत। म्हणून आज आम्ही या ठिकाणी आज रस्ता रोको माळाकोळी या ठिकाणी केलेला आहे। बच्चू कडू यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सरकारने लवकरात लवकर पूर्ण कराव्या, अन्यथा याच्यापेक्षा देखील तीव्र आंदोलन जे आहे ते आम्ही या ठिकाणी करू असा इशारा माळाकोळी येथील प्रहारच्या संघटनेच्या प्रतिनिधींनी दिलेला आहे। अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।